नमस्कार. नवीन वर्ष आपल्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे? कोणाच्या जीवनात धन, यश, आनंद आणि मोठे बदल घडणार आहेत? हे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. आज आपण या 3 भाग्यवान राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत दमदार, यशस्वी आणि चमत्कारिक ठरणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक खास उपाय सांगणार आहे, जो केल्याने भाग्य आणखी प्रबळ होईल. पहिली रास मेष. नवीन वर्षाची सुरुवात कशी असेल? मेष राशीच्या जातकांसाठी नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात, नवीन संधी आणि मोठा आत्मविश्वास. रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रमोशन किंवा नवीन संधी मिळेल. व्यवसायात अचानक मोठा फायदा मिळेल. त्यांची आर्थिक स्थिती कशी असेल? या वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात अचानक पैशाची आवक वाढेल आणि जुने कर्ज फेडून जाईल. त्यांची नातेसंबंध, कौटुंबिक मतभेद संपतील आणि अविवाहितांसाठी विवाह योग आहे. यावरती उपाय काय करायचा, तर दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा आणि लाल फूल अर्पण करा. रास नंबर 2. सिंह. नवीन वर्षाची दमदार एंट्री. सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष म्हणजे सत्ता, मान सन्मान आणि ओळख. समाजात मान वाढेल. मोठ्या लोकांशी संपर्क, अडकलेली सरकारी कामे पूर्ण होतील. करिअर आणि व्यवसाय. नवीन प्रोजेक्ट, नवीन पार्टनरशिप यशस्वी ठरेल. जॉब बदलायचा विचार असेल तर योग्य वेळ. त्यांचं वैवाहिक जीवन, नात्यात गोडवा वाढेल. जोडीदाराकडून मोठा आधार मिळेल. यावरती उपाय काय करायचा, दर रविवारी सूर्याला जल अर्पण करा. ओम ग्रहणी सूर्याय नमः हा 11 वेळा जाप नक्की करा. रास क्रमांक 3. मीन. चमत्कारिक बदलांची सुरुवात. मीन राशीच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष दैवी कृपा आणि भाग्यवृद्धीचे ठरणार आहे. अचानक शुभ बातम्या मिळतील. आध्यात्मिक उन्नती होईल. मनोकामना पूर्ण होण्याचे योग या मीन राशीसाठी नवीन वर्षामध्ये खूप आहेत. धनलाभ. तर अडकलेले पैसे परत मिळतील आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतील. यांचं प्रेम आणि कुटुंब कसं असतं? घरात आनंदाचे वातावरण. मुलांकडून समाधान मिळेल. यावरती उपाय काय करायचा, तर दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम वाचा. पिवळे वस्त्र दान करा. भाग्य वाढवणारा एक खास उपाय. नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठा. देवासमोर दिवा लावा. श्री स्वामी समर्थ 21 वेळा जाप करा. गोड पदार्थ अर्पण करा. हा उपाय केल्याने नवीन वर्षात अडचणी दूर होतील आणि यशाचा मार्ग खुला होईल. या 3 राशींमध्ये तुमची कोणती रास असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप नक्की द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.